या बातमीचे प्रायोजक आहेत श्याम सावंत अकादमी, इंडियन आर्मी आणि पोलीस भरतीची निवासी आणि अनिवासी अकादमी। यापेक्षा बेस्ट क्वालिटी मिळाल्यास संपूर्ण फी परत देण्याची हमी देणारा वाशिम मधील एकमेव क्लास। आजच आपला प्रवेश निश्चित करा। प्रवेशासाठी संपर्क 90 22 20 84 83 आणि 93 09 90 1486। आजच आपला प्रवेश निश्चित करा। श्याम सावंत अकादमी, वाशिम। हिवाळ्याच्या गुलाबी थंडीमध्ये ग्रामीण भागामध्ये ग्रामपंचायत निवडणुकीचे वारे वाहत आहेत। वाशिम जिल्ह्यातील 163 ग्रामपंचायतीच्या निवडणुका येत्या 15 जानेवारीला होऊ घातलेल्या आहेत। काल परवाच महाराष्ट्र शासनाने जो काही सरपंचाची आरक्षणाची सोडत होती ती रद्द केली। आता 15 जानेवारी नंतर म्हणजे प्रत्यक्ष निवडणुकीनंतर ते आरक्षण जाहीर होणार आहे। त्यामुळे निवडणुकीच्या वातावरणामध्ये थोडीशी गावामध्ये एक थंड वातावरण आपल्याला पाहायला मिळत आहे, परंतु बहुतांश गावामध्ये आता मोर्चे बांधणी सुरू झालेली आहे। आज मी आहे वाशिम तालुक्यातील ब्रह्मा या गावामध्ये। ब्रह्मा या गावाबद्दल सांगायचं झालं तर नोकरदाराचं असलेलं गाव, एक साक्षर असलेलं गाव। या गावातील प्रत्येक घरामध्ये कुणीतरी कुठल्या तरी पोस्टवर आहे, शासकीय नोकरदार आहे, मग तो क्लास 3 असेल किंवा क्लास 1 असेल, परंतु या गावाची अशी एक विशेष ओळख महाराष्ट्रामध्ये आहे। अजून एक गोष्ट सांगायची झाली की हाल्या दुदुदे या प्रख्यात कादंबरीचे लेखक आदरणीय नाना बाबारावजी मुसळे यांचं हे मूळ गाव। तर ब्रह्मा या गावचा भावी सरपंच कसा असावा ते आपण जाणून घेणार आहोत ब्रह्मावासियाकडनं। आपल्यासोबत आहेत या गावचे एक माजी सरपंच। काकाजी नमस्कार। नमस्कार। काय सांगतो ब्रह्म्याचा विकास आणि काय अपेक्षित आहे तुम्हाला? आता ग्रामीण भागापैकी चांगला आहे। किती जागा आहेत तुमच्या गावामध्ये? आमच्या गावामध्ये एकंदर 9 जागा आहेत। 9 जागा आहेत। तुम्ही कुठल्या पंचवार्षिक मध्ये सरपंच होता? मी आता संपलेल्याच। मागील 5 वर्षामध्ये विकासाची जी कामं केली ती समाधानकारक आहेत असं वाटतं? समाधानकारक। तर हीच माहिती आपण गावकऱ्यांना काय वाटतं याबद्दल ती देखील जाणून घेऊयात। काही युवा कार्यकर्ते शुभम मुसळे आपल्यासोबत आहेत। अनेक प्रश्नांसाठी ते लढत असतात। शुभम, काय वाटतं कसं असायला पाहिजे सरपंच ब्रह्मा या गावचा? क्वालिटी कशी असायला पाहिजे? काय त्यांनी विकास करायला पाहिजे? ब्रह्मा गावचा सरपंच हा खरं म्हणजे तर खेड्यातील लोकांच्या गरजा पुरवणारा असायला पाहिजे। म्हणजे रस्त्याचे कामे, लाईट दिवाबत्ती आणि इतर अनेक कामे, असा लायब्ररी हे ते बरेच प्रश्न सॉल्व करणारा असावा असं मला वाटतं। ग्रामीण भागाच्या 5 मूलभूत समस्या काय आहेत शुभम? ग्रामीण भागाच्या अन्न, वस्त्र, निवारा या तर मानवाच्या मूलभूत गरजा झाल्या, पण ग्रामीण या ब्रह्मा या गावच्या विशेषतः 5 मूलभूत गरजा कोणत्या? पाणी, रस्ता, लाईट बिल, लायब्ररी, अभ्यासिका, व्यायामशाळा ह्या आहेत। अभ्यासिका, व्यायामशाळा आपल्या गावामध्ये आहे? हो आहे। व्यायामशाळा आहे नक्की? हो आहे। काही तरुण कार्यकर्ते आहेत कारण आता या गावापर्यंत आतापर्यंत या गावामध्ये खूप शिक्षणाचा ओढ आहे, पण आतापर्यंत जे नवीन मुलं आहेत ज्यांची परिस्थिती नाही, महाराष्ट्रामध्ये साक्षर असलेलं गाव, संपूर्णतः साक्षर असलेलं हे गाव, यांचं म्हणणं आहे गावामध्ये अद्याप अभ्यासिका नाही। हां, अभ्यासिका नाही ना, अभ्यासिक गरज आहे, कारण सर्व बाहेर जाऊन शिकू शकत नाही, काय अडचणीची परिस्थिती, त्यांना गावात लायब्ररीची आवश्यकता आहे। अशी काही मागणी तुम्ही केली होती का मागच्या याच्यामध्ये? मग कुणाला मागणी केलेली आहे पण आतापर्यंत अद्याप नाही झालेली। तरुणांना जे काही बाहेर लोंढे जातात पुण्या, मुंबईमध्ये, औरंगाबादमध्ये शिकण्यासाठी, स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी, त्यांना अभ्यासिकेची एक गरज इथं जाणवली। अजून काही तरुण आपल्यासोबत आहेत। काका, काय असतील गावच्या 5 प्रश्न सांगा कोणतेही? ब्रह्मा या गावचे 5 मूलभूत गावचे 5 प्रश्न असे तर पहिलं गावात शुद्ध पाणी, आरोग्य सेवा, आणि जे होतकरू मुलं येतं त्याच्यासाठी लायब्ररी असून पुन्हा त्याला कसं त्याला आर्थिक मदत पोहोचणं, शासनाचा प्रत्येक जे वरचा जे GR असो, काही असो, फंड असो, का बारीक सारीक गोष्टी असो, कुठं काय निघो ह्या युवा पिढीपर्यंत पोहोचवणं। गाव सुदृढ जर करायचं असलं तर फील्ड म्हणजे शेतीपासून प्रत्येक आरोग्यापासून आणि जे होतकरू मुलं येतं किंवा शिक्षणादार मुलं येतं त्याला मदत करणं। जे तुम्ही सांगितलं करता या पूर्ण झाल्या असं नाही झाल्या। आपलं कुठलं पॅनल काही तयारी चालू आहे? आपली तयारी चालू आहे। रोस्टर निश्चित नाही। रोस्टर निश्चित नाही, पण तुम्ही चांगला शेला वगैरे बांधून काय तयारी आहे वाटते शिवसेनेची? नाही, शिक्षण तयार नाही आहे, तयार नाही आहे।
फक्त आपण कसं काय काय समस्या आहेत गावच्या, काय कसा सरपंच असायला पाहिजे? सामान्य सगळं असा पाहिजे, काम कोणी बी ऐकले पाहिजे. आणि रस्ता पाण्याचे पुरवठा आहे असं वाहतूक पाणी हे बंद करायला पाहिजे प्रत्येक लोकांनी. आणि कोणाचं काम सांडपाणी हे बंद करायला पाहिजे. आणि ठीक आहे. गंगाधर गीते हा तरुण आपल्यासोबत आहे. गंगाधर, मला सांग, आता येणारा जो सरपंच आहे, जनतेतून निवडणूक नाही आहे, तर तुझ्या दृष्टीने तो कसा असायला पाहिजे? आता सर्वप्रथम जनतेतून सरपंच निवडायचा होता, परंतु आता सदस्यामधून आहे. तर सदस्यामधून सरपंच निवडत असताना सर्वप्रथम गावकऱ्यांनी सदस्य योग्य निवडावे. जर तुम्ही सदस्य योग्य निवडले तर सरपंच योग्य निवडला जाईल. आणि जर सरपंच चांगला निवडला गेला तर या गावाचा, या तालुक्याचा, या जिल्ह्याचा, या सर्कलचा आणि या राज्याचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही. सरपंच हा एक सुशिक्षित तरुण असावा. मी अगोदर सांगत आणि आता सांगतो, सरपंच हा निपक्षपाती असावा. त्याने कोणत्याही जाती धर्मा पंथाचा भेदभाव न करणारा असावा. आणि सरपंच हा स्वतःपासून खर्च करणारा असावा, जनतेतून खर्च न करणारा. स्वतःच्या घरून त्यानं काहीतरी 4 पैसे लावावे आणि शासनाने 4 पैसे लावावे आणि 8 पैसे लावून या गावाचा विकास व्हावा, असा एक सरपंच असावा. तर जनतेची अपेक्षा पूर्ण करणारा सरपंच असावा असं या तरुणाला वाटतं. अजून काही मंडळी आपल्यासोबत आहेत. 5 वर्षामध्ये ब्रह्मा या गावचा विकास किती टक्के झाला? 10 पैकी किती गुण द्याल? 10 पैकी किती गुण द्याल विकासाला? विकासाला का? हां, विकासाला तर पूर्णच गुण देतो आपण. पैकी 10 गुण. याच्यातून सत्तेमध्ये होते कार्यरत. ठीक आहे. तर पब्लिकून जाणून घ्या. इंगळे साहेब, वाशिमच्या राजकारणामध्ये तुम्ही बरेच वेळा कार्यरत असता. काय तुमचं धोरण आहे? भावी सरपंच म्हणजे काय मोर्चेबांधणी? भावी सरपंचांना माझं असं म्हणणं आहे की गावामध्ये शुद्ध पाणी, हे नाल्या, हे पूर्ण त्यानं कामं केले पाहिजेत. शाळेच्या जे मुलं राहतात लहान, शाळेचे कामं केले पाहिजेत. पूर्ण अभ्यासिका युवक यायचं पूर्ण, आणि व्यायामशाळेचं पण त्यांना लक्ष दिलं पाहिजे, अशी माझी भूमिका आहे. रस्त्याचा तुम्ही उल्लेख केला आहे. आता तर समजा हिवाळा चालू आहे, हिवाळ्यामध्ये रस्त्याचं काही चिखल वगैरे तुम्हाला साधारणतः कुठे दिसणार नाही, परंतु पावसाळ्यामध्ये काय परिस्थिती असते गावाची? पावसाळ्यामध्ये सांडपाण्याचा त्रास आहे, पण बऱ्यापैकी बनले, काही थोडेफार रस्ते बनले, काही बाकी आहेत. आमच्या समाजातला पण तिकडचा गोपावड्यामधला मेन रस्ता आहे ते बाकी आहे. आता येणारा भावी सरपंच जे असेल त्याने या बाकीच्या ज्या मूलभूत गरजा आहेत, रस्ता कुठला टाकायचा आहे, कुठल्या पाण्याची व्यवस्था कशी करायची आहे, ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करून एखादा तरुण युवा पिढीचा या सरपंच या गावाला लाभावा. युवा पिढीचा. तुमची शेती कुठे आहे? आमची शेती लय लांब आहे. शेतीला जाण्याकरता रस्ता आहे का? नाही. सध्या मग तुम्ही जाता कसे तिथे? जाता कसे मग? पाऊल सगळ्याने पांधन वाटा? पांधन तर पांधन वाटेचा जो रस्ता आहे, शासनाने मागच्या पंचवार्षिक योजनेमध्ये देखील निधी उपलब्ध केला होता. तसं काही तुमच्या गावामध्ये काम झालेलं आहे का कुठं? नाही झालं नाही. नाही झालं नाही. तर पांधन रस्त्याचं कामही झालं नाही. पांधन रस्त्याची एक समस्या असते. अनेक शेतकऱ्यांचे शेत माराणावर असतात, तर तिथे महाराष्ट्र शासनाने पांधन रस्त्याची तरतूद केलेली आहे. अद्याप ही तरतूद अद्याप हे काम पूर्ण झालेलं नाहीत. तर काही अजून तरुण आपल्यासोबत आहेत, त्यांच्याकडनं जाणून घेऊया की ब्रह्मा या गावचा सरपंच कसा असावा. सुशिक्षित, बेरोजगार म्हणता येईल यांना. सध्याच्या विकास कामावर तुम्ही समाधानी आहात? नाही, विकास नाही, समाधान नाही. ब्रह्मा या गावचा विकास झालेला आहे. नाही, तेवढं हा जो म्हणजे जसा भाव तसा आणखी झालेला नाही. हे म्हणजे जे शेताकडे जायचे जे महत्त्वाचे रस्ते आहेत ते पांढर रस्ते, त्याच्या इतकं म्हणजे पावसाळ्यात जायची तकलीफ होते, तर शेतकऱ्याला पद्धतशीर जाता येत नाही. शेतात पिकलेला माल घराकडे पद्धतशीर आणता येत नाही. तर असं म्हणजे जागोजागी बरेचसे खड्डे पडलेले आहेत. बोला आबाजी. रोड आहे आमचा, आज 10 वर्ष झाले, 2 सरपंच झाले, तरी पण टोंगळ्यात करायचे घरातून जायचं काम पडते आम्हाला. कुठल्या परिसरामध्ये? या परिसरात तुम्हाला दाखवतो. सावळापुरामध्ये का? नाही हो, इथं इकडे. हा, काय करता. बरं, कसा असायला पाहिजे मग सरपंच? अहो, सरपंच काहीतरी गावाचं नियोजन करणार पाहिजेत का नाही. आज साधा म्हणलं मुरुम तरी टाक. तुमचा जो रस्ता आहे, तुम्ही म्हणता की टोंगळ्यातलं पाणी असते, चिखल असते. हो. मग मागच्या 5 वर्षामध्ये तुम्ही कधी समस्या घेऊन? अहो, समस्या नाही असे 10 वेळ सांगितलं, प्रत्येक मिटिंगला सांगितलं, तरी हो म्हणतात आणि काहीच करत नाहीत. काय मीटिंग होतात का इथे? हो, मी ग्रामसभा होतात? ग्रामसेवा होता, ग्रामसभेत सांगितलं, त्याच्या महिनेवारी मीटिंग मध्ये सांगितलं, तरी पण कोणी समस्या घ्या तयार नाही. ब्रह्मा या गावचा सरपंच कसा असावा या कार्यक्रमाची सुरुवात आपण सरपंच साहेबाच्या बाईटमधून केली होती, आणि या कार्यक्रमाचा समारोप देखील आपण सरपंच साहेबाकडून जाणून घेणार आहोत. काही प्रश्न आम्ही जनतेला विचारली, जे मूलभूत प्रश्न गावचे असतात, सांडपाणी, रस्ते, दिवाबत्ती, पानन रस्ता, नाली वगैरे वगैरे. एकंदरीत लोकांची ज्यावेळेस प्रतिक्रिया जाणून घेतली तर 100 पैकी 40 गुण तुम्हाला मिळत आहेत.
उर्वरित 60 गुणाबद्दल तुम्ही काय सांगाल? तसं ग्रामीण भागामध्ये जेवढे लोक सुशिक्षित शहरात राहतात तेवढे ग्रामीण भागामध्ये नसतात. ग्रामीण भागात मोलमजूर सर्व वर्ग त्याच्यात आला. तर ग्रामीण भागाचं कसं असते, विहिरीत नसलं तर पोहऱ्यात येणार नाही, त्याप्रमाणे शासनाचा जेवढा निधी येणार तेवढी ग्रामपंचायत काम करणार. ग्रामपंचायत ग्रामीण भागामध्ये स्वतःची वसुली 0% असते. ग्रामीण भागामध्ये स्वतःच्या ग्रामपंचायतच्या पैसे म्हणायचं तुम्हाला निधी नाही मिळालेला आहे वरनं? नाही, निधी मिळतो पण तेवढा मिळत नाही. आणि गाव पातळीवर कसं असते. ठीक आहे सरपंच साहेब, मागच्या 5 वर्षातील तुमचे 5 ठळक कामे आम्हाला सांगा. एक 14 तळागातून गावात रोड, नाल्या बांधणी, विहीर दुरुस्त, गावात पिण्याचं पाणी आणि विशेषतः करून आमच्या गावाला क दर्जाचा वर्ग मिळालेला आहे. दिवस तर आपल्या समोर जी विहीर गेल्या अनेक वर्षापासून आम्ही बघत आहे, जत्रेच्या निमित्त ते होतच. हो आता या विहिरीला पाणी नाहीये. नाही. एकाने प्रश्न उपस्थित केला की ती विहीर जर खोलीकरण केलं तर पाणी तिला येऊ शकेल. हो ना, येऊ शकेल ना. तर ती विहीर पडीत होती, तर त्या विहिरीत जवळपासच्या लोकांना घाण वाटायची. त्याच्यामुळे ती विहीर आम्ही उपसून पुन्हा बांधून काढली, जेणेकरून लोकांना घाणीचा त्रास होऊ नये. त्यासाठी जसा शासनाचा निधी बसू तसं विहिरीचे खोलीकरण होईल, गावात शुद्ध पाण्याची योजना होईल. पण आमचं आता यावेळेस या ग्रामपंचायतचं असं ठरलं की होतकरू, जेणेकरून गावचा विकास करणारा असा तरुण मुलांच्या खांद्यावर धुरा द्यायची. तरुण मुलाच्या खांद्यावर धुरा देण्याच्या तयारीत सध्याचं यांचं पॅनल आहे. अजून तरी आरक्षण जाहीर झालेलं नाहीये. तर ब्रह्मा या गावामधून आपण खास हा रिपोर्ट घेतलेला आहे. ब्रह्मा या गावाची अजून एक विशेषता सांगता मी तुम्हाला राहून गेलो. दत्त जयंतीला इथे पौर्णिमेनिमित्त एक खूप मोठी यात्रा भरते आणि या यात्रेचा विशेष म्हणजे महाराष्ट्रामधील किंवा भारतामधील कुठे जरी या गावचा व्यक्ती जर स्थायिक असेल नोकरीनिमित्त तर तो या यात्रेला या गावात तो येतोच. जर खूपच इमर्जन्सी कारण असेल तर टाळता येईल, परंतु बहुतांश लोक आपल्या या मूळ गावी येत असतात. लाडीचा कार्यक्रम इथे होत असतो, त्या लाडीहून देखील अनेक लोक जात असतात. तर इथे काही 1-2 हप्त्यामध्ये ती यात्रा आता होणार आहे. तर इथे काही दिवसामध्ये निवडणुकीचं चित्र देखील स्पष्ट होणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट चंद्रशेखर हिंगोलेसह वत्सगुर्म लाईव्हसाठी ब्रह्मा, वाशिम.